सर्व भावी पोलिसांना सर्वप्रथम नमस्कार. मित्रांनो, सध्या सगळीकडे पोलीस भरतीच्या ग्राउंडची लगबग सुरू आहे. काही घटकांमध्ये पावसामुळे व्यत्यय येतोय, काही ठिकाणी सुरळीतपणे ग्राउंड चालू आहेत, तर काही ठिकाणी पावसातसुद्धा 1600 मीटर पळवलं जाते, तर काही ठिकाणचे ग्राउंड संपतसुद्धा आलेले आहेत. पण यामध्ये सर्व भावी पोलिसांना पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे आमची लेखी परीक्षा कधी होणार. तर मित्रांनो, लेखी परीक्षेबद्दलच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. कालच सर्व पोलीस घटकांची परीक्षेच्या आयोजनाबाबतची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्यामध्ये पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या ज्या प्रस्तावित तारखा होत्या, जे की 7 जुलै आणि 14 जुलै याबाबत चर्चा होणार होती. मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड संपल्याशिवाय लेखी परीक्षा होणे नाही. त्यामुळे माझी सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की ज्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड आता संपलेले आहेत, चांगला स्कोर आलेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेच्या जोरदार तयारीला लागायला हरकत नाही. सध्या तुम्ही जोरदार प्रश्नपत्रिकांचा सराव चालू ठेवला पाहिजे. तुम्हाला माहीत असेलच की सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता असल्याने त्यापूर्वी सर्व प्रोसिजर कंप्लीट करून ऑर्डर दिल्या जाणार असल्याचं बोललं जाते. त्यामुळे पुढील 10 दिवसामध्ये जर सर्व पोलीस घटकांचे ग्राउंड संपले तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी जुलै महिन्यात लेखी परीक्षा होईल या तयारीत राहावे. तसेच लेखी परीक्षेमध्ये सर्वसाधारण विद्यार्थी ज्या चुका करतात त्या कोणत्या आणि त्या कशा टाळल्या पाहिजेत याविषयी अजून एक मार्गदर्शनपर व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तो व्हिडिओ टाकल्यानंतर तो सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.